महापालिका सभागृहात तातडीचा प्रस्ताव फेटाळण्यात आलाय। विशेष बहुमत न मिळाल्याने सत्ताधाऱ्यांवर नामुष्की आली आहे। दादर नायगाव परिसरातील भूखंडाच्या पुनर्विकासासंदर्भातला हा प्रस्ताव होता, जो नामंजूर करण्यात आलाय। प्रस्ताव फेटाळल्याने पुनर्विकास प्रकल्पाचं भवितव्य अनिश्चित आहे। मतदानावेळी गैरहजर राहिलेल्या भाजप नगरसेवकांना नोटीस पाठवण्यात आली आहे। तातडीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर कारवाईची शक्यता आहे। पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत ही कारवाई होण्याची शक्यता आहे। सभागृहात सत्ताधारी गटाचे 61 नगरसेवक उपस्थित होते, तर विरोधकांकडे 58 नगरसेवक होते। मात्र तातडीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेलं विशेष बहुमत न मिळाल्याने सत्ताधाऱ्यांवर नामुष्कीची वेळ आली। अनुपस्थित नगरसेवकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली असून पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे। येत्या काही दिवसात या प्रकरणावर अधिक स्पष्टता येऊ शकते। शिल्पा नरवडे आपल्याला अपडेट देतात। शिल्पा, नेमकं काय घडलेलं आहे? नम्रता, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचा सभागृह भरवलं होतं आणि यामध्ये वेगवेगळे प्रस्ताव मांडण्यात आले होते। त्यातलाच एक अतिशय महत्त्वाचा जो प्रस्ताव होता तो म्हणजे दादर नायगाव परिसरातील एक महत्त्वाचा भूखंड आहे आणि त्या भूखंडाच्या पुनर्विकासासंदर्भात हा प्रस्ताव मांडण्यात आला होता। मात्र आपण जर पाहिलं तर आज हा तातडीचा प्रस्ताव अखेर फेटाळण्यात आलेला आहे। याचं एकमेव कारण म्हणजे 3 ते 4 बहुमत मिळू न शकल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही। आजचं सभागृह जे भरलं होतं त्यामध्ये सत्ताधारी गटाचे फक्त 61 नगरसेवक उपस्थित होते, तर विरोधी पक्षातले जर आपण पाहिले तर विरोधकांकडे 58 नगरसेवक उपस्थित होते। मात्र हा जो तातडीचा प्रस्ताव आला तो मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेलं जे विशेष बहुमत होतं ते न मिळाल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर थेट नामुष्कीची वेळ आलेली आपण पाहिलेली आहे। आता या बहुमत अभावी प्रस्ताव फेटाळल्यामुळे जो पुनर्विकासाचा प्रकल्पाचं भवितव्य आहे ते आता अनिश्चित झालेलं आहे आणि पुढील निर्णय काय आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मात्र भाजपने या अगोदर देखील भाजपच्या नगरसेवकांचे कान टोचलेले आपण पाहिले होते। मात्र आता थेट या भाजपच्या नगरसेवकांना नोटिसा दिलेल्या आहेत। त्यात विशेष म्हणजे आता यांच्यावर कारवाई देखील होण्याची शक्यता आहे, कारण हा जो प्रस्ताव होता तातडीचा प्रस्ताव होता आणि तोच फेटाळण्यात आलेला आहे। कारण या अगोदर देखील अनेक वेळा मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित राहा असं थेट पक्षाने आदेश दिले होते। आपापल्या प्रभागामधील जे काही महत्त्वाचे विषय आहेत किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवर व्यवस्थित चर्चा करा असं थेट भाजप पक्षाकडून सांगण्यात आलं होतं। मात्र पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या आजच्या भरलेल्या सभागृहामध्ये नगरसेवकांची अनुपस्थिती पाहता आता थेट हा जो प्रस्ताव होता तो देखील फेटाळण्यात आलेला आहे। त्यामुळे आता तातडीचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांना नोटिसा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर कारवाईची देखील शक्यता आता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचे सभागृह पुन्हा भरेल त्यावेळी संपूर्ण नगरसेवक हे ते उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आजचा जो तातडीचा प्रस्ताव फेटाळलेला आहे त्यामुळे अनुपस्थित जे राहिलेले नगरसेवक आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाकडून कारवाई होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नम्रता, अगदी शिल्पा, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।